आपण भक्त जरी अप्पाच्या असलो, आपण शिवयोग जरी ऐकत असलो, मुखातून आपल्याला त्रिकाललिंग श्रवण पूजाही करायचं करत आहे. असलो, तर आप्पा आमचे आपण म्हणायचे सर्वांनी सावध सावध व्हा, भावना स्वतःकडे करायची आहे पहा. की आपण हे आता सांगण्यामध्ये मठामध्ये गेलेलो आम्हाला आहोत. निरंतर अप्पाच्या सावध करायचं होतं. मठामध्ये सावध जाऊन राहा म्हणण्यामध्ये आप्पाला कुटीला काय म्हणायचं स्वच्छ होतं? हातपाय तोंड तुम्ही धुवून सावध राहा, तुम्ही काहीही करत नाही. तिथं तुमचा देह विभूती ठेवलेली आहे. परमात्म्याच्या अप्पाच्या सत्तेने खडावा चालतो आहे आहे. खाल्ल्या बाजूला. तुमचा देह विभूती धारण करत परमात्म्याच्या आहोत सत्तेने आपण बोलतो आहे. कपाळावर. तुमचा आणि देह अप्पाच्या तिथल्या परमात्म्याच्या सत्तेने खडावाचं दर्शन ऐकतो आहे. घेऊन तुमचा मठात प्रत्येक वरी श्वास आपण पायऱ्या चढून जात परमात्म्याच्या आहोत. सत्तेनं चालतो आहे. तुमच्या आणि हृदयाचा प्रत्येक परमपूज्य ठोका भगवंताच्या सत्तेनं आप्पा चालतो आहे, याची त्या आठवण ठेवा. म्हणजे झोपाळ्यावर बसलेले सावध आहेत. रहा, असा आप्पा प्रत्येक प्रवचनातून आप्पानं म्हणायचे. सुंदर सावधान, कपाळावर भस्म धारण स्वतःकडे केलेलं पहा. आहे. स्वतःकडे पहा कुंकुम लावलेलं म्हणजे आहे. हृदयातल्या पांढरा शुभ्र परमात्माकडे शर्ट पहा. तो परिधान केलेला खूप आहे. सुंदर आहे. पांढरी सुंदर धोती रूपाचे परिधान पाहिले केलेली आहे. पाखरू, भव सिंधू तारू सापडले. आपल्या हिर्यासारखे अलकाताई, तेच गजनीताई मनोहर, त्याच्या त्यांच्या अंगावर मनगटामध्ये 5 रंग. दंडामध्ये संत त्या सुगंधित सुंदर फुलाच्या परमात्म्याचे माळा स्वरूप बांधत आपल्या आहेत. अनुभवातून सांगतात. आणि पुढं अप्पा अप्पाच्या म्हणतात, चरणाला भस्म अहंकारामध्ये गुरपडून लावलेला पडल्याने आहे. जीवाला जडत्व येते आपण आणि तो त्या चरणाचं पुण्याधिक दर्शन क्षीण घेत पाप आहोत. झाला म्हणजे तो पिंड म्हणवतो. असा जडत्व चरणावर आलेला जीव बिल्वपत्र वाहत आहोत. शिवयोग शास्त्र ऐकायला आणि कधी येतो म्हणतात आप्पा? गुरु माऊली बहुजन्म ला कृत पुण्य, अनंत ताईंनी जन्मामध्ये शिवयोग शास्त्र त्याचं जे हा पुण्य ग्रंथ झालेलं आणून आहे, दिलेला आहे. शिवभक्ती केलेली आहे, आणि आप्पा अनंत जन्मीच्या ज्यांनी गाठी हा सुकृत, ग्रंथ लिहिला, तोची शिवभक्त ज्यांनी होय या पहा. ग्रंथावर असं भाष्य शिवदास माऊली केलं शिवपाठात सांगतात. आणि आप्पा जीवनामध्ये इथेही म्हणतात, शिवयोगाचा बहुजन्मकृत अनुभव पुण्य घेतला. प्रक्षिणो पाप आणि तो पंजराहा, अनुभव अनंत जन्माच्या तुम्हाला पुण्याईनं आम्हाला त्याच्या या पापाचा ग्रंथातून क्षय सांगितला. झाला आणि आपण शुद्ध सर्वजण अंतकरणो देही, आप्पाच्या त्याचं अंतकरण शुद्ध चरणाजवळ झालं बसलेलो आहोत. आणि शुद्ध आणि आता अंतकरणाचा आप्पाच साधक आपल्याला हा ग्रंथ पहाट सांगत उठल्या आहेत. उठल्या आणि आपण सर्वजण ऐकत आहोत, मठामध्ये गेला. अशी भावना करून मठामध्ये आप्पाच्या जाऊन चरणाजवळ मठातल्या बसून तुट्टीच्या आपल्याला हा धरून शिवयोग स्नान शास्त्र पूजा ग्रंथ करून मठामध्ये समजून गेला. घ्यायचा आहे. मठातल्या तुट्टीनं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. काल आत्मतत्वावरली चर्चा आप्पाने आपल्याला सांगितली. जगातले सर्व सिद्धांत, सर्व शास्त्र 3 गोष्टीचा विचार करतात: जीव, जगत आणि ईश्वर. त्याचप्रमाणे भगवत्पाद रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्तीला सांगितलेलं हे शास्त्र म्हणजे शिवयोग शास्त्र आहे. भगवत्पाद रेणुकाचार्यांचा आणि अगस्ती महर्षीचा संवाद शिवयोगी शिवाचार्य शिवयोगी शिवाचार्य यांनी हा संकलित केलेला आहे. ते संस्कृत तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी हा शिवयोग शास्त्र नावाचा ग्रंथ मराठीतून लिहिला. त्यांनी शिवाचं स्वरूप सांगितलं, आत्मा काय आहे सांगत आहेत. काल आत्म्याचं स्वरूप सांगताना जीव भावम परित्यज्य यदा तत्व विभावेते गुरुश्च बोध योगेन तदात्माय प्रकीर्तिताः. परमपूज्य आप्पांनी सांगितलं,
जीव सद्गुरुनाथाच्या उपदेशाने, बोधाने, बोध श्रवण करून शिष्य आपला जीव भाव सोडण्याचा विचार सुरू करतो. सद्गुरूचा बोध श्रवण करतो. सद्गुरू सांगतात, तू शरीर नाहीस, मन नाहीस, बुद्धी नाहीस, प्राण नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू शिव स्वरूप आहेस. या बोधाचं श्रवण करतो आणि मनन करतो. दिवसभर मनन करतो. मी शिव स्वरूप आहे, मी या देहापेक्षा वेगळा आहे, या शरीराला जाणणारा आहे, या मनाला जाणणारा आहे, त्या प्राणाला जाणणारा मी आहे, असं मनन करतो. त्याचा निधिध्यास करतो. मीच शिव आहे, मी शिव आहे, असं निधिध्यास करतो. माऊली मला सांगत आहेत, मी त्यांचं ऐकत आहे, अशा दृढ विश्वासानं श्रवण मनन निधिध्यासन करतो. आणि त्याचे मलत्रय 3 मल काल सांगितले. मायामल, आनवमल आणि कार्मिक मल. हे 3 मल जीवाच्या दुःखाचे कारण आहेत. जीवत्व दुःखम सर्वस्व तदिदम मल कल्पितम. हे मल काल्पनिक आहेत म्हणतात. विश्वव्यापक परमात्मा ज्यावेळेस आपल्या विमर्श शक्तीनं त्याने हे विश्व निर्माण केलं आणि विश्वातले सर्व जीव रूपानं तोच नटला आणि तो स्वतःचा याच मानवी शरीरात आल्यावर त्याला विसर पडला आणि स्वतःला देह समजू लागला. जन्मणारा मरणारा मी आहे, या देहापुरता आहे समजणं म्हणजे आनवमल, आणि देहाच्या संबंधित माझे माझे म्हणणं म्हणजे मायामल, आणि त्याच्यासाठी बरे वाईट कर्म करणं म्हणजे कार्मिक मल. हे 3 मल काल आपण पाहिलेले आहेत. आणि पुढं माऊलीनं सांगितलं की सिद्धांत शिखामणीत आत्म्याची अनेक रूपे दिलेली असली तरी अंततो गत्वा त्याचे मुख्य स्वरूप पिंडाचे वीरशैव सिद्धांतामध्ये पिंड म्हणजे आत्मा. आपल्या सिद्धांतामध्ये आत्म्याला पिंड म्हणतात. तिकडं वेदांतामध्ये पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त हे 4 प्रकारचे जीव सांगितलेले आहेत. पामर म्हणजे काय? विषय भोगामध्ये तल्लीन असलेला माणूस. शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे आणि शास्त्राच्या विरोधी खाऊने ते खाणं, पिऊने ते पिणं, विषय भोगामध्ये सदैव तल्लीन पामर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार सांगितला वेदांताने विषयी. विषयी काय आहे? शास्त्राप्रमाणे भोगविलासात रममाण असणारा, म्हणजे जे खावं म्हणून सांगितले ते खाण्यामध्ये मग्न. जे काही विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 विषयामध्ये शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे रममाण असणार. आणि तिसरा सांगितला जिज्ञासू. हे सगळा भोगिलो आम्ही संसाराचे भोग, आता वाटे त्याग करावा. आणि त्याला वाटलं आता भोगून ह्याच्यामध्ये सुख नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे, म्हणून तो जिज्ञासू झाला. आणि जिज्ञासेने सद्गुरूच्या कृपेने तो मुक्त होतो. हे 4था प्रकार. आता पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त हे 4 प्रकार समजून घ्यायचं असलं ते एका उदाहरणानं आपण समजून घेऊ. पामर म्हणजे काय? एखाद्या माणसाला तंबाखू खायचं व्यसन असतं. मग तो तंबाखू खाताना सप्त्यामध्ये बसला आहे, तरी तिथं सप्त्यामध्ये खावं का नाही याला त्याचं ज्ञान नाही त्याला.
तिथंच तंबाखू खातो, तिथंच थुकतो. आणि दुसरा विषयी त्याला कळतं थोडं की बाबा इथं सप्ताह चालू आहे, सप्त्यामध्ये आपण प्रवचन कीर्तनात बसल्या असताना तंबाखू खायचं नाही, म्हणजे शास्त्राचा विचार करून तो बाहेर गेल्यावर खातो. आणि तिसरा जिज्ञासू म्हणजे अरे बाबा हे तंबाखू चांगली नाही, आपण हे सोडलं पाहिजे असा विचार करणारा जिज्ञासू. आणि चौथा प्रकार, त्याला कळालं की हे तंबाखू खराब आहे म्हणून त्यानं सोडून दिला, ते मुक्त. असे वेदांताने 4 प्रकार सांगितले. पण एकेन जन्मना मुक्त तू वीर माहेश्वर. आपला वीरशैव सिद्धांत सांगतो तुम्ही एकाच जन्मामध्ये मुक्त होता. तर माऊली म्हणतात सिद्धांत शिखामणी मध्ये आपण पामर नाही, आपण विषयी नाही, आपण थेट जिज्ञासू आहोत. त्याला पिंड म्हणतात. बहुजन्मकृत पुण्य, अनंत जन्माच्या पुण्याईनं आमचं प्रक्षिणे पाप पंजरो, आमचं पाप धुवून गेलं आणि आमचं अंतकरण शुद्ध झालं. आम्हाला शिवपाठ मिळाला, आम्हाला परमरहस्य मिळालं, आम्हाला राष्ट्रसंतासारखे गुरु माऊली मिळाले, आम्हाला त्यांनी लिहिलेलं शिवयोग शास्त्र मिळालं. हे आमच्या शुद्ध अंतकरणाचं फळ आहे. ज्ञान की ज्योत जलाए गुरु, हर अंधियारा मिटाए गुरु, सत्य का मार्ग दिखाए. पण भक्त जरी असलो, आपण शिवयोग जरी ऐकत असलो, त्रिकाललिंग पूजाही करत असलो, तर आप्पांचे म्हणायचे सावध सावध व्हा, स्वतःकडे पहा. हे सांगण्यामध्ये आम्हाला निरंतर सावध करायचं होतं. सावध राहा म्हणण्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं होतं? तुम्ही सावध राहा, तुम्ही काहीही करत नाही, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने चालतो आहे, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने बोलतो आहे, तुमचा देह परमात्म्याच्या सत्तेने ऐकतो आहे, तुमचा प्रत्येक श्वास परमात्म्याच्या सत्तेने चालतो आहे, तुमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका भगवंताच्या सत्तेने चालतो आहे, याची आठवण ठेवा. म्हणजे सावध राहा. असा प्रत्येक प्रवचनातून म्हणायचे सावधान, स्वतःकडे पहा, स्वतःकडे पहा म्हणजे हृदयातल्या परमात्माकडे पहा. तो खूप सुंदर आहे, सुंदर रूपाचे पाहिले पाखरू, भव सिंधू तारू सापडले. प्रपंचामध्ये हिर्यासारखे तेज मनोहर, त्याच्या अंगावर 5 रंग. संत त्या सुंदर परमात्म्याचं स्वरूप आपल्या अनुभवातून सांगतात. शक्तीच्या योगानं तो पुढं शिवच अप्पा विश्वरूप झालेला आहे. सूर्य आणि अहंकारामध्ये गुरपडून पडल्याने जीवाला जडत्व येते आणि तो पुण्याधिक क्षीण पाप झाला म्हणजे आणि तो पिंड साखर म्हणवतो. आणि त्याची गोडी वेगळी आहे का? असा साखर जडत्व म्हणजे शिव आलेला आणि त्याची जीव. गोडी शिवयोग म्हणजे शास्त्र ऐकायला विमर्श कधी शक्ती, येतो म्हणतात शिवाची अप्पा? शक्ती बहुजन्म कृत अविनाभाव पुण्य, संबंधाने आहे. अनंत आणि जन्मामध्ये आपल्या त्याचं जे एकोहम पुण्य झालेलं बहुशाहम, आहे, मी एक आहे, शिवभक्ती मला केलेली अनेक आहे, व्हायचं आहे, अनंत असा जन्मीच्या संकल्प गाठी पूर्ण सुकृत, शिवच तोची विश्वरूप शिवभक्त झाला होय म्हणतात. पहा. असं आणि शिवदास माऊली या शिवपाठात शिवयोगी सांगतात. शिवाचार्यांनी अप्पा या इथंही श्लोकामध्ये म्हणतात परब्रह्म बहुजन्म शिवाचं कृत स्वरूप पुण्य, सांगितलेले आहे. प्रक्षिणो पाप असा पंजराहा. शिव अनंत एकोहम जन्माच्या बहुशः पुण्याईनं या त्याच्या पापाचा स्तूर्णाने क्षय जसा झाला कोळी आणि नावाचा शुद्ध कीटक अंतकरणो देही, ते त्याचं 10-12 पाय अंतकरण असलेला शुद्ध मकडा झालं असतो बघा, आणि ते शुद्ध आपल्या अंगातून अंतकरणाचा साधक तंतू काढून पहाट जाळे उठल्या निर्माण उठल्या करतो आणि त्या जाळ्यामध्ये मठामध्ये स्वच्छंद गेला. विहार करतो. मठामध्ये तसं जाऊन त्याचप्रमाणे मठातल्या बाहेरचं तुट्टीच्या कुठलंही भरून साधन स्नान पूजा करून घेतल्याशिवाय मठामध्ये शिव गेला. आपल्या शक्तीच्या मठातल्या साह्यानं तुट्टीनं या विश्वाची रचना करतो. तर माऊली म्हणतात जर शिव एकटाच आहे तर हा पिंड कुठं जन्मला, कसा जन्मला, हे पुढं सांगतात. तदांशो जीव नामका हा. मग हे जीव कसा झाला? माऊली म्हणतात
अनादि अविद्या संबंधान तद अंशो जीवनामकाहा. अनादि अशा अविद्येच्या ह्या मानवी देहामध्ये आल्यानंतर स्वतःच स्वरूप विसरतो आणि अज्ञानानं स्वतःला जीव मानू लागतो. अनादि अविद्या संबंधान तद अंशो जीव नामकाहा. देव तिर्यक मनुष्यादी जाती भेदे व्यवस्थित. हा शिव देव मनुष्य जारज स्वेदज अंडज उद्भिज. जारज म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेणारे, स्वेदज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे कृमी कीटक, उद्भिज म्हणजे वृक्ष. जारज स्वेदज अंडज आणि उद्भिज अंड्यातून निर्माण होणारे प्राणी. या चार खाणीतून तो शिवच विश्वरूप झाला. आणि पुढं का म्हणतात माऊली, मग ह्याला जीव कसं म्हणता? शिवच तर तुम्ही विश्वरूप झाला, मग ह्याला जीव कसं झाला म्हणतात? ह्याला कोणतं अज्ञान आलं? तर पंचकंचुकानं तो झाला म्हणतात. हे 5 कवच कोणचे आहेत ज्याच्यामुळं हा शिव जीव झाला? ते 5 कवच ज्यानं त्याचं विश्वव्यापकत्व मर्यादित केलं, ते 5 कंचुक. म्हणजे पहिलं कंचुक आहे कला. कला म्हणजे काय? कर्तृत्वावर मर्यादा. मूळ तत्व शिव सर्व करता, सर्व काही करण्यामध्ये समर्थ आहे तो. पण कला कंचुक असल्यामुळे शिवाची ही शक्ती मर्यादित झाली. या देहामध्ये मी देह आहे समजल्यामुळं त्याची शक्ती मर्यादित झाली. तो आता काही ठराविक गोष्टीच करू शकतो, त्याची कार्यशक्ती मर्यादित होते. परमपूज्य आप्पा या पंचकंचुकाच्या पलीकडे गेलेलं तत्व होते. त्यांच्या कर्तृत्वावर मर्यादा नव्हती. शुरवार आनंदपाळच्या अनुष्ठानमध्ये, त्या बंदईमध्ये अनुष्ठान झालं. त्या अनुष्ठानमध्ये त्यावेळेस 1955-56 अनुष्ठान ते. त्यावेळेस तिथले माणसं त्या बंदई म्हणून जाळीतून, अरण्य असल्यासारखं होतं, त्या जाळीतून आप्पा गुंपा करून मध्ये बसलेले होते. आणि तिथले 2 माणसं खरंच महाराज प्रभू अनुष्ठानला बसल्यात का तप करूल्यात काय बघावं म्हणून तिथं गेले. तर त्यावेळेस त्या माणसाला तिथं सिंह बसलेला दिसला. तो तसाच उलटा पळत आला. कारण एकाच देहामध्ये राहावं असं त्यांचं कर्तृत्व नाही. कर्तृत्वावर त्यांच्या मर्यादित नाही. अनंत रूपानं मी नटलेला चैतन्य हे आप्पानं तिथं बोध दिला. कला कंचुकात मी अडकलेला नाही. सर्व करता, सर्व काही करण्यास समर्थ असलेलं ते कला तत्वात मी अडकलेला नाही. हे पहिलं कंचुकाचा आपल्याला आप्पांनी बोध दिला. दुसरं आहे विद्या कंचुक. 5 कंचुक आहेत. हे 5 कंचुक म्हणजे काय? जेव्हा अनंत सर्व शक्तिमान परमात्मा परशिव विश्वरूप होण्यासाठी आपल्या विमर्श शक्तीने प्रभावित होतो, त्याच्या 5 शक्तीवर मर्यादा येते. आणि ही मर्यादा आल्यामुळं त्याला काय काय मर्यादित होतं हे सांगतात. पहिलं कंचुक आहे कला, लक्षात ठेवा. दुसरं कंचुक आहे विद्या. विद्या म्हणजे त्याच्या ज्ञानावर मर्यादा येते. शिव तत्व म्हणजे सर्व काही जाणणारा आहे. पण विद्या कंचुकानं माणसाचं ज्ञान मर्यादित होतं. स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळे त्याला केवळ आपण डोळ्याने जे पाहतो तेच खरं, कानाने जे ऐकतो तेच खरं, इंद्रियाद्वारे मिळणारं ज्ञानच खरं आहे असं त्याला वाटतं आणि तो मर्यादित होतो. परमपूज्य आप्पा ह्या विद्या कंचुकात पासूनही मुक्त होते. कारण ते शिव स्वरूपात रममान होते, आपल्या मूळ स्वरूपात रममान होते. आमच्या अलकाताईंनी
आप्पासाठी काय घ्यावं त्यांच्यावर विशेष कृपा झाली. अलकाताई, रजनीताई यांच्यावर यांना सहवास मिळाला, सानिध्य मिळालं. आप्पाच्या रूपानं त्यांच्या घरी परमेश्वर घरी गेला आणि त्या भक्ताला आप्पासाठी काहीतरी करावं वाटायचं. आणि त्या अलकाताईंनी आप्पासाठी एक घोंगडी घेतली, पांढरी शुभ्र घोंगडी आप्पाला. गुरुसाठी काहीतरी करावं अशी भावना असते. आणि अलकाताई मठात गेल्या आणि त्यांना ते घोंगडी न्यायची आठवण नाही. आणि मंगलगेताईंनी घोंगडी घेतली आप्पासाठी. त्यावेळेस आप्पा म्हणाले, माझ्यासाठी घोंगडी घेतलेली आहे. कसं कळालं आप्पाला अलकाताईंनी घोंगडी घेतलेली? कारण आप्पा या विद्या कंचुकानं मर्यादित झालेले नव्हते. विश्वामध्ये कुठं काय चाललंय काय नाही सगळं त्यांना कळत होतं. अनुभव आहेत भक्ताचे. आप्पानी रजनीताईला सांगितलं की माझ्यासाठी घोंगडी घेतलेली आहे, तुम्ही घ्यायची. पहिलंच घोंगडी घेतलेली आहे. ही विद्या कंचुकाची मी बांधलेला नाही, अनुभूती आप्पानी आपल्याला दिलेली आहे. तिसरं म्हणजे राग म्हणजे तृप्तीवर मर्यादा. तुझे वचनी अमृत झालो मी हा पूर्ण तृप्त. गुरु माऊलीच्या वचनामध्ये अमृत आहे. आम्ही ज्यावेळेस प्रवचन ऐकतो त्यावेळेस आम्ही म्हणतो, तुझे वचनी अमृत झालो मी हा पूर्ण तृप्त. आप्पा तुमचं प्रवचन ऐकलं आहे, त्या प्रवचनातून आनंद मिळाला आहे, मी पूर्ण तृप्त झालो आहे. मला आता काही नको, फक्त तुमच्या चरणाची सेवा घडावी, तुमच्या चरणाचं दर्शन घडावं. तिथं बसलं तेवढं वाटतं आणि पुन्हा घराकडे आलं की माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, असा आपल्या पूर्णतेवरला अविश्वास होतो आणि स्वतःला मर्यादित समजतो. मनमत माऊली काय म्हणतात, कपिलधार हेची पुण्यधाम, तेची झालो मी पूर्ण काम. मनमत माऊली काय म्हणतात, कपिलधार हे पुण्यधाम आहे, तिथं मी शिवयोग साधना करून पूर्ण काम झालो, मी तृप्त झालो. शिव तत्व पूर्ण तृप्त आहे. पण या राग कंचुकामुळे मनात अपूर्णतेची भावना निर्माण होते. जीव बाह्य वस्तूकडे आकर्षित होतो आणि मला हे हवे, मला ते हवे अशा इच्छेच्या जाळ्यात अडकतो. परमपूज्य आप्पा म्हणायचे, प्राप्यस निवृत्तंते तद्धाम परम. जे मिळाल्यावर काही मिळवायची इच्छा राहत नाही आणि काही गमवायची भीती मला राहत नाही, अशा परमधामाची प्राप्ती मला 11व्या वर्षी सद्गुरुनाथानं करून दिलेली आहे. मडिवाळ आप्पानं बोध दिला, तू शिव आहेस, तुला काही मिळवायची चिंता करायची गरज नाही आणि काही गमवायची भीती बाळगायची गरज नाही. तू परिपूर्ण आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, विश्वव्यापक चैतन्य तूच आहेस, असा गुरुचा बोध झाला. आणि त्या गुरुच्या बोधाचं श्रवण मनन निधिध्यासन करून आप्पा त्या शिवतत्वात स्थिर झाले. आप्पानी कधीच 1 रुपये कुणाकडून दक्षिणा घ्यायची इच्छा केली नाही. सोन्याचा टोप आणून घातला भक्तांना आप्पाला. आप्पानं काय म्हणले, एक कलियुगाचं वज माझ्या डोक्यावर घालू नका. गुरुच्या चरणाची पवित्र जलानं चरणाचा अभिषेक करायचा आहे, त्या चरणाला भस्म लावायचे, त्या चरणावर बिल्वपत्र व्हायचं आहे आणि त्या चरणाला नमस्कार करायचे आहे. गुरुला सोनं आणि दगड सारखे आहेत, हिरा आणि गारगोटी सारखी आहे. गुरुला कशाचीच अपेक्षा नसते, जे पूर्ण स्वरूप असतात. ब्रह्मानंदम परम सुखदम. गुरु कसे असतात, ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असतात, ते परम सुखामध्ये विराजमान असतात. ब्रह्मानंदम परम सुखदम.
केवलम ज्ञानमूर्ती, ते आपल्या कैवल्य स्वरूपामध्ये निज धामामध्ये परिपूर्ण अवस्थेत असतात. ते ज्ञानाची मूर्ती असतात. त्यांना ही राग, ही कंचुक बांधू शकत नाही. ही अप्पानी आपल्याला आपल्या अनुभवातून दिलेलं आहे. आपण समाधान आहोत का हो संसारामध्ये? हे पाहिजे, ते पाहिजे. 5 एकर शेत असणारा म्हणतो, काय हो देवानं मला काहीच दिलं नाही, अजून 5 एकर मळ्याचं शेत दिलं असतं तर बरं झालं असतं. 10 एकर वाला म्हणतो 15 एकर असलं तर बरं होईल. 5,000 पगार असणारा माणूस म्हणतो 10,000 झालं तर बरं होईल. 1,00,000 पगार असणारा म्हणतो 2,00,000 मिळाले तर बरं होईल. अरे हे पाहिजे पाहिजे म्हणायचा कुठं अंत आहे की नाही? पृथ्वीचं राज्य दिलं तरी म्हणतो मला मंगळावर वस्ती करायचंय, मला चंद्रावर जायचंय. ही इच्छा, त्या इच्छेच्या जाळेमध्ये जीव मर्यादित होऊन अडकतो. पण शिव कसा आहे? पूर्ण तृप्त आहे. ही अप्पानी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पूर्ण तृप्ती कशी असते. अप्पानी आयुष्यामध्ये 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये कशाचीच इच्छा केली नाही. आम्ही अप्पाकडे एकदा गेलो, अप्पा आपली वेबसाईट काढावी, वेबसाईट वर सगळी ग्रंथ संपदा टाकावी, आपले सगळे प्रवचनाचे व्हिडिओ टाकावेत. अप्पा म्हणले मी काहीच केलं नाही, माऊलीनं परमरहस्य लिहिलं, माऊलीनं छापलं आणि मला माध्यम करून लाखो लोकांच्या घरात पोहोचवलं. आणि त्या माऊलीची इच्छा असेल वेबसाईट करायची तर ती करतील, मला काही प्रयोजन नाही. असं अप्पा आपल्या चिदानंद स्वरूपात मग्न असतात. आपण एवढं तेवढं केलं तर मी केलो म्हणतो. पण अप्पा मीपणाच्या पलीकडे गेलेले होते. त्यांच्यामध्ये राग हे कंचुक नव्हतं. पुढचं 4थं कंचुक आहे काल. नित्य तत्वावर मर्यादा. शिव कसा आहे? काळाच्या पलीकड आहे, जन्म मृत्यू रहित आहे. पण जीव या काल कंचुरकात अडकून बंधनात पडतो. तो मी शरीर आहे समजतो, मी जन्मलो, मी लहान होतो म्हणतो, मी तरुण झालो म्हणतो, मी म्हातारा होणार म्हणतो. मी लहान होतो म्हणताना स्वतःला भूतकाळात समजतो, मी तरुण आहे म्हणत असताना वर्तमान काळात समजतो, आणि मी म्हातारा झालो, म्हातारा होणार म्हणजे भविष्य काळाकडे पाहतो. या काळाच्या बंधनात अडकतो आणि देहाचा जन्म झाला आहे, देहाचा मृत्यू झाला आहे, याचा होणार आहे याचा त्याला विसर पडतो. आणि मी म्हातारा होणार म्हणून दुःखी होतो, मी आजारी पडणार म्हणून दुःखी होतो, मला रोग होणार म्हणून दुःखी होतो. परमपूज्य अप्पानी काळावर विजय मिळवलेला होता. अप्पा धारेश्वरच्या महाराजांनी फोन केला, अप्पा मी भेटायला येत आहे. साष्टांग ते ऑडिओ आपण ऐकला असाल, त्या फोनची रेकॉर्डिंग. साष्टांग दंडवत अप्पा मी भेटायला येत आहे. अप्पा म्हणतात जास्तीत जास्त 5 तास आम्ही या देहात आहोत, आम्ही हा देह सोडणार आहोत. काय कालावर विजय मिळवलेला होता. देह धारण केलेला आहे आणि देह मरणार आहे. मी जन्म मृत्यूच्या पलीकड आहे, हा अप्पानी आपल्याला अनुभव करून दिला. आपण ठामपणे सांगू शकतो का 5 तासात मी चाललो आहे? जसं गावाला जाताना म्हणतो आहे मी निघालो आहे, या गाडीनं जाणार आहे, तसं मरताना म्हणतो का? देह सोडताना म्हणतो का? आमची गुरु माऊलीनं दाखवून दिलं आचरणातून. मी जास्तीत जास्त 5 तास या देहात आहे, मी देह सोडणार आहे. आणि त्याप्रमाणे शर्ट जसं खुट्टीला काढून ठेवावा तसा अप्पानी देह सोडला. म्हणजे ते अखंड चैतन्य स्वरूप होते. जन्म मृत्यू त्यांना बांधू शकणार नव्हता, कारण ते शिव स्वरूप होते. काल तत्व त्यांना बांधणार नव्हतं. शेवटचं तत्व आहे 5वं तत्व. या 5 कंचुकानं जीव बांधलेला गेलेला आहे. म्हणजे व्याप्तीवर मर्यादा. शिव कसा आहे? सर्व व्यापक आहे. पण नियती कंचुकामुळे जीव एका 3.5 हाताच्या देहापुरता स्वतःला मर्यादित समजतो. काय करावं?
या 2 हातानं किती काम करावं, शेतातलं करावं का दुकान उघडावं, का शेतातलं करावं का नोकरीवर जावं, घरचं करावं का व्यापार करावा, कीर्तन सांगावं का पाठ करावा, काय करू, कुठे जाऊ, काय मर्यादित झाला जीव. मग अशा मर्यादित जीवाला बंधन येतं, स्थळ काळाचं बंधन येतं. मी इथं आहे, अहमदपूर मध्ये कसा जाऊ, मी इथं आहे, परळीला कसा जाऊ. आप्पा ह्या नियती तत्वावर पंचुकात बांधलेले नव्हते. आमच्या वनिताताई उदगीरकर तिथं परळीमध्ये सत्संगाला गेले की आप्पाची स्नान पूजा सेवा तिथं त्या माऊलीच्या घरी घडायची. आप्पा म्हणजे देव प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा हा अंकित, पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. देव प्रेमाचा भुकेला असतो. तुमचं धन मान वैभव त्याला काही घेणं नाही देणं नसतं. आमच्या वनिताताई उदगीरकर त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती, त्या कुटुंबाची श्रद्धा पाहून आप्पा तिथं स्नान पूजा प्रसाद घ्यायला जायचे. आणि त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला आप्पाला तिथं जायचं होतं आणि त्या घरून फोन आला, त्यांच्या सासऱ्याचं ब्लड प्रेशर हाय झालं, त्यांना अटॅक आलेला होता आणि आप्पा इथं मठात होते. आप्पा असं असं सासऱ्याला त्यांच्या अटॅक आलाय म्हणून सांगितलं. अलकाताई, रजनीताई मठामध्ये आप्पाच्या चरणापाशी बसलेले आहेत. तेवढ्यात तिकडून फोन आला आणि आप्पा तिथं जाणार होते. बहुतेक अनुष्ठानचा कार्यक्रम असावा आणि तिथं मिरवणुकीला आप्पाला जायचं होतं. आणि ज्या भक्ताच्या घरी आप्पा उतरणार होते त्या भक्ताच्या घरी संकट आलेलं आहे. त्यावेळेस आप्पा या नियतिक मी अहमदपूर मध्ये आहे, परळीत कसा जाऊ असं तिथं नव्हतं. ते विश्वव्यापक चैतन्य होतं. आणि फोन आल्याबरोबर आप्पाची इकडं बीपी वाढली, आप्पाची बीपी हाय झाली. त्या भक्ताचं वाढलेलं ब्लड प्रेशर आप्पाने आपल्या देहात घेतलं. 10-15 मिनिट आप्पाची बीपी हाय झाली. अलकाताई, रजनीताई यांना ती लीला समजत नव्हती आणि ते विचारत होते, आप्पा काय झालं, एवढी बीपी कस काय वाढली. थोडं 10 मिनिट शांत बसा, सगळं ठीक होईल. 10-15 मिनिटातून परळीहून फोन आला की त्यांच्या सासऱ्याची आता बीपी नॉर्मल झालेली आहे. डॉक्टरनं सांगितलेलं आहे आउट ऑफ रिस्क झालेला आहे. त्यावेळेस इकडे आप्पाची बीपी कमी झाली आणि आप्पानी दाखवून दिलं, मी नियती या कंचुकात अडकलेला नाही, मी नित्य मुक्त आहे. हा अनुभव, कारण आप्पा स्थळ म्हणजे मी अहमदपूर मध्ये आहे, परळीत कसा जाऊ, मी परळीत आहे अहमदपूर मध्ये कसा जाऊ, असं त्यांच्याकडं ते स्थळ आणि काळाच्या मर्यादेमध्ये बांधलेले नव्हते. ते आपण काय झालो, तद अंशो जीव नामकाहा, अनादि अविद्येच्या संबंधानं ही 5 कंचुकामध्ये अडकून आपण स्वतःला जीव समजू लागलो. आता ही अविद्या काय, अविद्या माऊली काय म्हणून सांगतात. प्रामुख्याने वेदांताने 3 प्रकारचे चैतन्य मानले आहे. एक अनादि अंत. अनादि अंत म्हणजे शिव कसा आहे, अनादि आहे, कधीपासून आहे माहिती नाही. आणि अनादि अंत म्हणजे अनंत आहे, सर्वत्र व्यापलेला आहे. हा शिव कसा आहे, अनादि अंत आहे. दुसरं वेदांतानं सांगितलेलं आहे चैतन्य अनादि शांत आहे. अविद्या कशी आहे, अनादि आहे, कधीपासून किती जन्म झाला आम्ही घेऊलाव, जन्म घेऊलाव, मरलाव, स्वतःला जीव समजू लाव. अविद्या कशी आहे, अनादि आहे. पण शांत म्हणजे कशी आहे, संपणारी आहे. कधी संपते, अविद्येनं, अज्ञानानं आपण स्वतः शिव स्वरूप असून आपण या पंचकंचुकात बांधलेले नाही. कला, विद्या, राग, काल आणि नियती या पंचकंचुकापासून आपण मुक्त असूनही
स्वतःला या 3.5 हाताचा देह समजलो, मी देह आहे आणि हे देहाच्या संबंधित लोक माझे आहेत आणि त्या माझ्या लोकांसाठी मी बरे वाईट कर्म करन, असा अनवमल, मायामल आणि कार्मिक मल या तिन्ही मलानं जीव या अविद्येमध्ये येतो. पण ही अविद्या कशी आहे म्हणतात? शांत आहे, संपणारी आहे. आपली अविद्या कधी जाईल? आम्ही सद्गुरुनाथाला समर्पित झालो, आमचं अंतकरण शुद्ध झालं आणि आम्ही परमपूज्य आप्पाच्या चरणी समर्पित झालो. आप्पा, अनंत जन्म झाला आम्ही हे संसार करत आहे. शोधू गेलो रूप, जन्म गेले कोटी, म्हणून हे कंठी धरिले. अप्पा, तुमचं रूप शोधता शोधता आमचे कोट्यावधी जन्म झाले आणि आमचा मृत्यू झाला आणि आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही आम्हाला सोडवा, म्हणून आम्ही आप्पाला शरण जाऊन समर्पित होऊ. आप्पा, हा देह मी तुमच्या चरणी स्वाधीन केला आहे. आप्पा, हे मन मी तुमच्या चरणी स्वाधीन केलं आहे. आप्पा, हे माझा प्राण तुमच्या चरणी स्वाधीन केला आहे. आप्पा, माझं मी पण तुमच्या चरणी स्वाधीन केलं आहे. अशा वेळेस अशा समर्पण भावानं आम्ही समर्पित होऊ आणि समर्पित झाल्यानंतर 18 अध्यायाची भगवद्गीता सद्गुरु रूपानं श्रीकृष्ण रथाचे सारथी होते, अर्जुनाचे मित्र होते आणि अर्जुन त्या युद्धाला उभारला, युद्धात गेला, रणांगणात गेला आणि मध्यभागी रथ घेऊन चला म्हणून सांगितलं आणि पुढं बघितलं. भीष्म पितामह, आपले पंजोबा, सगळे 100 चुलत भाऊ, गुरु द्रोणाचार्य, हे सगळे लोक बघून म्हणला, मी आता ह्यांच्यासोबत युद्ध कसं करू? त्याला मोह झाला आणि त्या मोहाचं निराकरण करण्यासाठी कृष्णाला, हे सख्या, तुम्ही माझे सद्गुरु आहात, तुम्हीच मला या मोहातून बाहेर काढा. त्यावेळेस सद्गुरु रूपानं बोध केला, सांख्ययोग सांगितला. नैन छिदंती शस्त्राणी, नैन दहती पावकाः, नैन शोषती मारुताः. अरे अर्जुना, तू हे शरीर नाहीस. शस्त्रानं तुला आत्म्याला कापता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, वायूद्वारा त्याला शोषून घेतलं जात नाही. तू चैतन्य स्वरूप आहेस, तू मारणाराही नाहीस आणि पुढले मरणारेही नाहीत. हे विश्वरूपानं नटलेल्या परमात्म्याचा ही खेळ आहे, ही विश्वाची लीला त्याची आहे. सांख्य योग सांगितला, भक्ती योग सांगितला, कर्मयोग सांगितला. आपलं विराट विश्वरूपात भरलेल्या परमात्म्याचं दर्शन दिलं तरीही त्याचा मोह गेला नाही. शेवटी 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाला, त्या सद्गुरूला सांगावं लागलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापभ्य मोक्षास्मी मा शुचः. तू सर्व आतापर्यंत ऐकलेलं सगळं सोडून दे, सर्व धर्माचा, सर्व कर्माचा तू त्याग कर आणि मला शरण ये. सर्व करता करविता माझे सद्गुरुनाथ आहेत, अशा भावानं तू मला शरण ये. युद्ध करणारे सद्गुरुनाथ आहेत. उठल्यापासून झोपेपर्यंतच्या सर्व क्रिया माझ्या देहात राहून करणारे सद्गुरुनाथ आहेत. या भावानं मला पूर्ण समर्पित हो म्हणून सांगितलं. माम एकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापभ्य मोक्षास्मी मा शुचः. मी तुझा करता करविता गुरु सद्गुरुनाथ आहेत, तर तुला पाप पुण्याचं काही प्रयोजन नाही. न पुण्य न पापम सौख्य न दुःखम मंत्रो न तीर्थम. तुला काहीच गरज नाही. त्यावेळेस सद्गुरूला अर्जुन शरण गेले आणि शरण गेल्यानंतर त्यांना बोध झाला की करते करविते माझे सद्गुरुनाथ आहेत.
आणि ते 18व्या अध्यायाच्या 73व्या श्लोकात म्हणतात, नष्टो मोह स्मृती लब्धवा, माझा मोह नष्ट झाला. काय मोह झाला होता? मी स्वतःला देह समजून बसलेलो होतो आणि मला स्मृती लब्धवा, मी माझ्या स्वरूपाचा मला विसर पडलेला होता, त्याची आठवण झाली. आपल्याला शिव मिळवायचा नाही, आपण शिवच आहोत. फक्त आपल्या अंतःकरण रूप कंदिलामध्ये ज्योत चालू आहे आणि अंतःकरण रूपी कंदिलाच्या काचावर काजळी चढलेली आहे. ती काजळी सद्गुरुनाथाला च्या उपदेशानं ते काच साफ करायचा आहे. अंतःकरणाचा काच म्हणजे काजळी चढलेली म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार, हे षड विकाराची काजळी साफ करायची आहे. काजळी साफ झाली की अंतःकरण, लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती, अंतःकरण वरती स्वच्छ होय. अंतःकरण वरती स्वच्छ झालं की आपल्या देहात राहणाऱ्या चैतन्याचा आपल्याला अनुभव येतो आणि तो अर्जुन सद्गुरूला समर्पित झाल्यावर म्हणतो, नष्टो मोह स्मृती लब्धा, माझा मी देह आहे हा मोह नष्ट झाला आणि मला माझ्या स्वरूपाची स्मृती प्राप्त झाली, ज्याचा विसरलो होतो मी. आता चष्मा डोळ्यावरच असतो ना, आपण घर सगळं हुडकतो आणि चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे, आणि कोणीतरी सांगतं तुमच्या डोळ्यावरच चष्मा आहे. मग चष्मा हरपला होता का? चष्मा हरपलेला नव्हता, फक्त त्याचा विसर पडलेला होता. असं अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादानमय अच्युत. हे सद्गुरुनाथा, तुम्हाला मी शरण गेलो, तुम्हीच माझ्या या देहाचे करते करवितो आहोत असा भाव ठेवल्यामुळं ज्ञानरूपी प्रसाद मला मिळाला, माझा अहंकार गेला. तत्प्रसादानमय अच्युत स्थितोस्मी गत संदेहा, आता माझे सर्व संशय निघून गेलेले आहेत. करिष्य वचन तो, आता या देहाच्या मार्फत तुम्हाला काय करून घ्यायचे आहे ते करून घ्या. ही अविद्या अनादी आहे, कधीपासून आमचं अज्ञान आहे माहिती नाही, पण सद्गुरूला समर्पित गेल्यानंतर, शरण गेल्यानंतर ते अज्ञान संपणार आहे. म्हणून हे अनादी शांत आहे. अविद्येचा आपल्या अंत होतो आणि आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. वेदांत तिसरं तत्व काय सांगतं? चैतन्याचं साधी शांत आहे. साधी म्हणजे जो जन्मला आणि मरणार आहे, जो उत्पन्न झाला त्याचा विनाश होणार आहे. जीव भाव हा पराहंतेतून उत्पन्न होतो. मी जीव आहे, विश्वव्यापक परमात्मा शिव झाला, विश्वरूपानं नटला आणि तो काय म्हणतो, मी शिव आहे. ही पराहंत आहे. त्याचा सुद्धा अहंकार कसा आहे? पराहंत आहे. विश्वरूपानं मी आहे, मी म्हणजे पराहंता. आणि आपण देहामध्ये स्वतःला देह समजणं म्हणजे आपली अहंता, अहंकार म्हणायचा आपला. हा जीवभाव पराहंतेतून उत्पन्न होतो. जे जे उत्पन्न होतं ते नाशवान आहे. आपलं शरीर उत्पन्न झालं, नष्ट होणार आहे. जगातल्या ज्या ज्या गोष्टी दिसतात ते एका दिवशी संपणाऱ्या आहेत. याला काय म्हणायचं? साधी. उत्पन्न झाल्या आणि अंत झाल्या. तर हा जीवभाव कसा आहे? अज्ञानानं उत्पन्न झालेला आहे आणि अनवमलाची सद्गुरूनं बोध दिला. तू स्वतःला संकुचित कशाला समजत आहेस? तू विश्वव्यापक चैतन्य आहेस असा बोध दिल्यानंतर तू सर्व काही करण्यास समर्थ असलेलं चैतन्य आहेस. कला कंचुकातून मुक्त करतात. विद्या, तू ज्ञान स्वरूप आहेस, स्वतःला अज्ञानी समजू नकोस. विद्या कंचुकातून गुरु माऊली मुक्त करतात. राग, तृप्तीवर मर्यादा, तू पूर्ण तृप्त आहेस रे, भिकाऱ्यासारखा कशाला मागत फिरतो आहेस? तू आनंदाचा सागर आहेस, तू सुखाचा सागर आहेस. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरशी बाजारी. अरे तू चैतन्य स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस. विश्वात भरलेलं चैतन्य तूच आहेस. तू सुख स्वरूप आहेस. तू स्वतःच्या अंतरात बघ. आप्पा म्हणायचे, स्वतःकडे बघा, थोडं मधी वळून बघा. आप्पाचा बोध आमच्या लक्षात आलेला नाही. स्वतःकडे बघा म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्या. तर
तू कसा आहेस? पूर्ण तृप्त आहेस. तुला हे पाहिजे ते पाहिजे, तू इच्छा सोडलास. आप्पा दोनच गोष्टी. आप्पा मी विचारलं देव कुठं आहे? आप्पा म्हणले देव तुझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणलं आप्पा देव का दिसत नाही मला? अरे तुझ्या डोळ्यावर झापड पडली आहे, कसा दिसेल देव? एका डोळ्यावर स्वार्थाची झापड पडली आहे आणि दुसऱ्या डोळ्यावर अहंकाराची झापड पडली आहे. अहंकार म्हणजे स्वतःला देह समजू लागला आहेस आणि मी कसं करत, आणि स्वार्थ म्हणजे काय अप्पा? स्वार्थ म्हणजे माझे, हे माझे आहे, माझ्या जवळ राहिले पाहिजे, माझं ते माझं पण तुझंही माझं, ही वृत्ती म्हणजे स्वार्थ. ह्या दोन गोष्टी बाजूला गेला की विश्वात भरलेला देवच आहे, तूही देवच आहेस आणि विश्वरूपानं नटलेला परमात्माही देव आहे. या दोन गोष्टी बाजूला काढलास तर तुला जे जे दिशी दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, अशा अनुभूती येईल. तू तुझे तृप्तीवर मर्यादा आलेली आहे. ती मर्यादा पूर्ण काम झाल्यावर तुझा हे राग कंचुक निर्माण होईल आणि तुझ्या सर्व इच्छा संपून जातील. तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले, तुझे वचनी अमृत. असा साधक त्या माऊलीला पाहतो, शुद्ध अंतकरणाचा, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीच इच्छा राहिलेली नाही. तो पूर्ण तृप्त झाला गुरुच्या उपदेशानं. गुरु माऊली तुमचे चरण सोडलं तर मला या विश्वातलं काहीच नको, असा त्याचा भाव होतो. त्यावेळेस तो म्हणतो झालो मी हा पूर्ण तृप्त. त्याचे राग तत्व निवृत्त होत आणि पुढं आप्पा त्याला उपदेश करून काल तत्व त्याचं बाजूला काढतात. अरे जन्म मरण तुझ्या देहाचा आहे बाळा, तू नित्य आहेस, तू या देहाचा साक्षी आहेस. तुला बालपण कळालं का नाही? बालपण मी बाल होतो म्हणतोस का नाही? बाल तुझं शरीर होतं, तरुण तुझं शरीर झालं आणि म्हातारं तुझं शरीर आहे आणि मरणारं तुझं शरीर आहेस. तू साक्षी आहेस, तू नित्य आहेस. तुला झोपेचाही अनुभव आहे. झोप छान लागली म्हणतोस का नाही? म्हणजे तू झोपेचाही साक्षी आहेस, जागीपणाचाही साक्षी आहेस. आणि आप्पा मला स्वप्न पडलं आहे म्हणतोस, म्हणजे स्वप्नाचाही तू साक्षी आहेस. तू काल तत्वाच्या पलीकडला आहेस आणि नियती. तू ज्यावेळेस सर्व इच्छा सोडून त्या चैतन्यामध्ये रममान होशील तर तू विश्वात व्यापल्यालं चैतन्याची तुला अनुभूती येईल. असा त्या तद अंशो जीव नामक अशा ही साधी शांत तत्वाचा उपदेश करतात. पुढं आप्पा म्हणतात अविद्या अनादी आहे पण ती शांत आहे. ज्यावेळी जीवाला आत्मसाक्षात्कार होऊन पराहंतेची निवृत्ती होते तेव्हाच या अनादी असलेल्या अविद्येचा अस्त होतो, तो लोप होतो. खरे म्हणजे अविद्या ही काही तत्वच नाही, हे केवळ ईश्वराच्या पराहंतेचं आनव मलाचं आनवमल पहिल्यांदा येतो आणि त्याच्या मागे मायामल येतो आणि पुढं त्याच्या सोबत कर्मिक बल येतो. गुरुच्या बोधानं हा जीवभाव निवृत्त होतो. तुमचा आमचा जीवभाव निवृत्त व्हावा यासाठीच गुरु माऊलींनी हे शिवयोग शास्त्र आपल्या हाती दिलेलं आहे. हे शिवयोग शास्त्र आप्पाच्या चरणाजवळ बसून तुम्ही आम्ही सगळे श्रवण करत आहोत. परमपूज्य आप्पांनी हे सांगितलं आणि आपण सर्वांनी श्रवण केलं. आप्पा या प्रवचनाचा समारोप करताना म्हणतात, ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मनमथ शिवलिंग बिनवी ओजा. श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी. संत शिरोमणी शिवयोगी मनमथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.